छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या लोहगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे। लोहगाव शिवारात असलेल्या 4 मेंढपाळ कुटुंबावर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली। मेंढपाळ कुटुंब फिरस्ती करत असल्याने वेगवेगळ्या शेत शिवारात ते आपला मुक्काम करत असतात। रात्रीच्या अंधारात हे कुटुंब मेंढ्यांना घेऊन शेत शिवारात राहत असतात। त्यानुसार बारामती तालुक्यातील मुंडाळ या गावातील 4 मेंढपाळ कुटुंब हे संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधील लोहगाव शिवारात मेंढ्यांच्या कळपासह राहुटी करून थांबले होते। या 4 कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मेंढपाळ थांबलेल्या शेतीच्या एका बाजूचे तारेचे कुंपण तोडून आतमध्ये आले। या ठिकाणी त्यांनी राहुटी झोपलेल्या 4 कुटुंबातील 6 पुरुष व 2 महिलांना लाकडी दांडे व कुऱ्हाडीने जोरदार मारहाण सुरू केली। त्यानंतर महिला व लहान मुलांच्या अंगावरील 5 ते 7 तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन पसार झाले आहे। अचानक घडलेल्या हल्ल्याने मेंढपाळ कुटुंब घाबरले होते।